आपल्या सर्वांना श्रीमद भगवद्गीता माहिती आहे. या भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत आणि हे अध्याय श्रीकृष्णानं रणांगणावर अर्जुनाला सांगितलेले होते. भगवद्गीता हा एक अतिशय सुंदर असा ग्रंथ आहे आणि तो रेफरन्स म्हणून खूप देशात वापरला जातो. आपल्याकडे सुद्धा कोर्टामध्ये गीतेची शपथ घ्यायला लावतात, कारण या गीतेमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात. कुठलाही प्रश्न असा नाही की ज्याचं उत्तर या गीतेत मिळत नाही. असाच अजून एक महान ग्रंथ आहे श्रीमद भागवत. तर ह्या श्रीमद भागवत बद्दल थोडीशी माहिती आपण बघणार आहोत. मुंबईच्या कमला सुब्रमण्यम यांचं एक इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध आहे श्रीमद भागवतावर, आणि या इंग्रजी पुस्तकाचा स्वैर अनुवाद मराठीमध्ये शैला पटवर्धन यांनी केलेला आहे. याही मुंबईत राहतात आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या अशा अपर्णाताई मयेकर यांच्या त्या अतिशय घनिष्ठ अशा परिचित आहेत. तर या शैला पटवर्धन यांनी या श्रीमद भागवताचं मराठीमध्ये स्वैर असा अनुवाद केलेला आहे आणि त्यातला आपण रोज 5 ते 7 मिनिटं एक कथा त्यातली बघणार आहोत, ऐकणार आहोत, जेणेकरून या अनुवादाचा वाचकांना तसंच श्रोत्यांना फायदा व्हावा असा त्यांचा उद्देश आहे. म्हणून त्यांनी मराठीमध्ये पुस्तक काढलेलं आहे आणि आपण ह्या वाचनाचं ऑडिओमध्ये ऐकणार आहोत, जे सादर करत आहेत आपल्या सर्वांच्या अत्यंत लाडक्या अपर्णाताई मयेकर. त्यांचा आवाज अतिशय सुश्राव्य आहे. त्या स्वतः गायिका आहेत, उत्तम डॉक्टर आहेत आणि त्यांचं वाचन सुद्धा अतिशय समर्थपणे केलेलं असतं. हे आपण मागे ऐकलेलं आहे. त्यांच्या अनेक कथा आपण अनेक वेळा ऐकलेल्या आहेत. त्यामुळं अपर्णाताईंनी या सर्व अनुवादाचं जे वाचन केलेलं आहे ते अतिशय सुंदर आहे, नितांत सुंदर आहे. आपण ते ऐकणार आहोत आणि या श्रीमद भागवतामधल्या कथांची माहिती करून घेणार आहोत आणि त्याचा आपल्याला निश्चितच उपयोग होईल ही मला खात्री आहे. तर मी शैला पटवर्धन तसंच कमला सुब्रमण्यम आणि अपर्णाताई या सर्वांना वंदन करतो आणि आपण ऐकूया आजचा पहिला भाग, ज्यामध्ये श्रीमद भागवतामधील पहिला भाग कथन करत आहेत डॉक्टर अपर्णा मयेकर. धन्यवाद. स्कंध पहिला. नैमिषारण्य. हिमालय पर्वतामध्ये नैमिषारण्य नावाची फार रम्य जागा आहे. तिथे शौनक ऋषींचा मोठा आश्रम आहे. हा आश्रम गोमती नदीच्या किनाऱ्यावर आहे. शौनक ऋषींच्या आश्रमात त्यांच्या समवेत अनेक मोठमोठे ऋषी ब्रह्मसत्र नावाचा अतिशय पवित्र यज्ञ करण्यासाठी जमले होते. ते सर्वजण वेद व्यास शिष्य रोमहर्षण ह्यांचे सुपुत्र उग्रश्रव ह्यांची अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते. उग्रश्रव ह्यांना सूत पौराणिक असे देखील म्हणतात. सूत अत्यंत खडतर प्रवास करून नैमिषारण्यात प्रवेश करते झाले. शौनक व इतर सर्व ऋषींनी उभे राहून अत्यंत नम्रपणे अर्घ्य पाद्य देऊन त्यांचे स्वागत केले. द्वापारयुग संपत आले होते आणि कलियुगाला सुरुवात होत होती. पृथ्वीवरती अधर्म, असत्य, अन्याय ही पापे दिसू लागली होती. ह्या सर्वांवर उपाय म्हणून सर्व ऋषींनी ब्रह्मसत्र हा 1000 वर्षे चालणारा यज्ञ करण्याचे ठरविले होते. त्यासाठीच त्यांनी सूतांना पाचारण केले होते आणि सूतांनी सुद्धा त्यांना सर्व प्रकारे मदत करण्याचे आश्वासन दिले. शौनक ऋषी म्हणाले, कलीच्या आगमनाने पृथ्वीवरील सर्व चराचर प्राणी भयभीत झाले आहेत. मनुष्याच्या मनावर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू राज्य करू लागणार आहेत. मनुष्याच्या बुद्धीवर अज्ञानाचे सावट येऊ लागणार आहे. ह्या सर्व मायाजालातून बाहेर पडायचं असेल तर मनुष्याला धर्मशास्त्रांचा, पुराणांचा, वेदांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. परंतु मनुष्याला हे सर्व करावयास वेळही नाही आणि इच्छाही नाही. तेव्हा तुम्ही असे एखादे काव्य सांगा की ज्याच्या अभ्यासाने मनुष्याची सात्विक वृत्ती वाढेल व पाप न करता पुण्य करण्याकडे त्याची प्रवृत्ती होईल. द्वापार युगात भगवान नारायणाने श्रीकृष्णाचा अवतार घेतला. ह्या अवतार समाप्तीनंतर पृथ्वीवरील धर्म, मानवातील सद्बुद्धी
ह्यांचा ऱ्हास होऊ लागला आहे. हे सर्व जर का परत मिळवायचे असेल तर काय करता येईल? हे महात्मा उग्रश्रवा, तुम्ही आम्हाला सांगा. ऋषींच्या प्रश्नाने उग्रश्रवांच्या मुखावर मंद स्मित झळकले. ते ऋषींना उद्देशून म्हणाले, कलियुगात पृथ्वीवरती धर्म, सत्वशीलता परत आणायची असेल आणि मनुष्याला पापमुक्त करायचे असेल तर महर्षी व्यासांनी रचलेले भागवत पुराण वाचणे किंवा ऐकणे अत्यंत आवश्यक आहे. पृथ्वीवर जेव्हा जेव्हा अधर्माचा अतिरेक झाला तेव्हा नारायणाने वेगवेगळ्या युगांमध्ये वेगवेगळे अवतार घेऊन पृथ्वीचे व मानव जातीचे रक्षण केले व पुन्हा धर्म प्रस्थापित केला. या सर्व कथा भागवत पुराणात सांगितल्या आहेत. परमेश्वर हा निर्गुण आणि निराकार आहे. त्याला समजून घेणे सामान्य मनुष्याला अतिशय कठीण आहे. मनुष्य फक्त स्वतःच्या बुद्धीनुसार, स्वतःच्या कुवतीनुसार परमेश्वराची कल्पना करू शकतो. हे जाणून ह्या अत्यंत दयाळू परमेश्वराने आपले निर्गुण निराकारत्व सोडून मनुष्याला दिसतील, समजतील असे अवतार घेऊन मानव जातीची मदत केली. ह्या सर्व अवतारांच्या कथा म्हणजेच भागवत पुराण. भागवत मनुष्याला भक्ती मार्ग शिकवतो. परमेश्वराची भक्ती हा जणू सोन्याचा धागा आहे आणि तो प्रत्येक अवतारात दिसून येतो. भागवत म्हणजे जणू भक्तीने गुंफलेली जपमाला आहे. तिच्या मार्फत तुम्हाला परमेश्वराकडे पोहोचण्याचा भक्ती हा सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग आहे. हे महर्षी व्यासांनी भागवतात सांगितले आहे. भागवत पुराण ही महर्षी व्यासांनी मानव जातीला दिलेली शेवटची मोठी देणगी आहे. सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर महर्षी व्यास ऋषींचा आश्रम होता. त्या आश्रमात व्यास ऋषी खिन्न मनाने सरस्वती नदीच्या पात्राकडे बघत बसले होते. इतक्यात त्यांच्या कानावर नारायण नारायण हे शब्द व वीणेचे अत्यंत मधुर झंकार आले. त्यांची समाधी भंग पावली आणि त्यांनी वर बघितले तेव्हा देवर्षी नारद मुनी स्मितहास्य करीत त्यांच्या समोर उभे असलेले दिसले. व्यासमुनींनी ब्रह्मदेवाच्या या पुत्राचे स्वागत केले, त्यांच्या चरणापाशी बैसले. नारद मुनींना व्यासांच्या मनस्थितीची कल्पना आली आणि त्यांनी व्यासांना त्यांच्या खिन्नतेचे कारण विचारले. नारद मुनी म्हणाले, तुम्ही महाभारतासारखा इतका मोठा ग्रंथ लिहिलात ज्यामध्ये कसे वागावे म्हणजेच कर्मयोग याचे ज्ञान आहे. सर्व दृष्टीने हा ग्रंथ हे ज्ञानाचे भांडार आहे आणि त्याचा मानव जातीला फायदाही झाला आहे. असं असताना तुम्ही दुःखी का आहात? व्यासमुनी म्हणाले, फार पूर्वी एकदा तपस्या करताना मला जगाच्या भविष्याचा दृष्टांत झाला. त्यामध्ये मी पाहिले की पृथ्वीवर धर्माचा ऱ्हास होऊ लागला आहे. पृथ्वीची संपन्नता हळूहळू कमी होऊ लागली आहे आणि पुढे येणाऱ्या कलियुगात जन्मणाऱ्या पिढ्यांबद्दल मला चिंता वाटू लागली आहे. त्यांना मदत करण्याच्या हेतूने मी मुख्य वेदांचे 4 भाग केले आणि माझ्या 4 शिष्यांना शिकविले. ऋग्वेद पैल ऋषी, सामवेद जैमिनी, यजुर्वेद वैशंपायन, अथर्ववेद सुमंतू, रोमहर्षणाला मी 17 पुराणे आणि इतिहास शिकवला. पण एवढं करूनही माझे समाधान काही झाले नाही. ज्या लोकांना वेदांचा अभ्यास करता येणार नाही त्यांचे काय? हा प्रश्न मला सतत भेडसावत राहिला, म्हणून मी महाभारत लिहिले. वेदातले धडे गोष्टी रूपाने महाभारतात सांगण्याचा प्रयत्न केला की त्यामुळे मानव जातीला त्याचा फायदा होईल. परंतु इतके करूनही माझ्या मनाचे समाधान नाही झाले. मी असे काय करावे म्हणजे मला मनःशांती मिळेल ते तुम्हीच सांगा. नारद मुनी म्हणाले, महाभारतामध्ये कौरव पांडवांच्या कथांनी तुम्ही धर्म म्हणजे काय, श्रीकृष्णांच्या कथामार्फत काय बरोबर काय चूक, योग्य अयोग्य काय आहे, माणसाची वर्तणूक कशी असावी, सत्य असत्य ह्याची जाणीव व शेवटी सत्याचाच विजय कसा होतो आणि सर्व दुष्टांचा नाश होतो हे सर्व सांगितले आहे. जेथे श्रीकृष्ण असतो तेथेच खरा धर्म असतो हे प्रतिपादिले आहे.
ह्या ग्रंथातून मनुष्याला बऱ्याच गोष्टींचे ज्ञान मिळते. धर्म कसा पाळावा ह्याची मुख्य शिकवण महाभारतात सांगितली आहे. भगवद्गीतेमध्ये कर्मयोगाचे महत्त्व सांगितले आहे. परंतु हे सांगत असताना त्यात भक्तियोगाचा अल्पसाच समावेश आहे. भक्ती मार्ग हा परमेश्वराकडे पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. परमेश्वराची मनापासून भक्ती केली, त्याची वेगवेगळ्या शब्दात आळवणी केली की ती त्याच्यापर्यंत नक्की पोचते. मनात आपोआप सात्विकता उत्पन्न होते आणि शेवटी त्याला परमेश्वराच्या चरणी मुक्ती मिळते. नारद व्यासांना म्हणाले, तुम्ही मानवजातीला ह्या नारायणांचे गुणगान ऐकवा. त्याचे विश्वरूप, विराट रूप, विभूती यांचे गुणगान ऐकवा. भगवान विष्णूंच्या वेगवेगळ्या रूपांची, अवतारांची माहिती त्यांना ऐकवा. प्रत्येक अवतारात नारायणांनी आपल्या भक्तांना कशी मदत केली ह्याचे वर्णन करा. तो निराकार निर्गुण असला तरी आपल्या भक्तांसाठी तो आपल्यातलाच एक होऊन कसा राहतो ह्याचं वर्णन करा. लोकांपर्यंत हा संदेश पोचवा की जरी मनुष्य वेदांनी आणि थोरांनी सांगितलेल्या त्याच्या कर्तव्यात थोडा कमी पडला, त्याने काही पापे केली असली तरी जर त्याला त्यांचा पश्चाताप झाला आणि त्याने अगदी मनापासून परमेश्वराची भक्ती करून त्यांची क्षमा मागितली तर तो दयाळू परमेश्वर त्याला क्षमा करतो. हे व्यास ऋषी, तुमचा जन्म पृथ्वीवर मानव जातीच्या हितासाठी झालेला आहे. तेव्हा नारायणांच्या प्रत्येक अवताराची माहिती द्या. त्याच्या मागचा हेतू लोकांना परत परत समजावून सांगा. हे सर्व केल्याने तुमच्या मनाची सर्व खिन्नता निघून जाईल आणि तुम्हाला मनःशांती मिळेल. ओम शांती. नारदांचा पूर्वजन्म. व्यासमुनी आणि नारदमुनी बसले असताना नारदांनी आपल्या पूर्वजन्माची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, मी केवळ नारायणांमुळे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त झालो आहे. व्यासांना अतिशय आश्चर्य वाटले. ते म्हणाले, तुम्ही तर ब्रह्मदेवाचे पुत्र आहात. तेव्हा नारद म्हणाले, मी तुम्हाला पूर्वकल्पाची कथा सांगतो. हे सर्व पूर्वकल्पात घडलेले आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशी 4 युगे आहेत. ही 4 युगे मिळून एक महायुग होते आणि अशी 1000 महायुगे म्हणजे एक कल्प, म्हणजेच ब्रह्मदेवाचा एक दिवस. नारदांनी आपली कथा व्यास ऋषींना सांगण्यास सुरुवात केली. एका आश्रमामध्ये एक शूद्रबाई काम करत होती. मी तिचा एकुलता एक मुलगा होतो. माझी आई आश्रम स्वच्छ ठेवण्याचे काम करत असे. मी तेव्हा 5 वर्षाचा होतो. एकदा त्या आश्रमात काही ऋषी आले. ते 4 महिने आश्रमात राहणार होते. त्यांची सेवा करण्याचे काम माझ्या आईवर सोपवण्यात आले. मी पण आईबरोबर ऋषींची सेवा करू लागलो व त्या ऋषींना मी आवडू लागलो. एकदा त्यांनी अन्न ग्रहण केलेल्या भांड्यातून राहिलेले खरकटे मी खाल्ले आणि माझे मन एकदम प्रसन्न झाले. माझी सर्व पापे धुतली गेली. ते सर्व ऋषी सतत नारायणाच्या भजनात आणि भक्तीत मग्न असायचे. मी पण त्यांच्याबरोबर नारायणांच्या भक्तीत गुंग होऊन जात असे. मी हरी कीर्तनात इतका रमून गेलो होतो की माझ्यातील रजोगुण आणि तमोगुण यांचा नाश झाला. अशा तऱ्हेने 4 महिने संपले व ऋषीगणांची जाण्याची वेळ आली. मी खूप खिन्न होऊन रडू लागलो. त्यांना माझ्यामध्ये एक उत्तम शिष्य दिसून आला आणि त्या दयाळू ऋषींनी मला सत्याचा शोध कसा घ्यायचा ते शिकवले. मनुष्याने आयुष्यात कुठलीही कृती फळाच्या अपेक्षेने केली की तो अधिकाधिक मायाजालात गुंततो. हीच कृती मनुष्याने निरपेक्ष बुद्धीने कुठलीही अपेक्षा न ठेवता केली तर तो हे मायाजाल तोडू शकतो. देवावर अपरंपार श्रद्धा ठेवून मनुष्याने केलेली कृती त्याला मायाजालातून मुक्त करून परमेश्वराशी एकरूप होण्याची मदत करते. हे सारे तत्त्वज्ञान मला त्या ऋषींनी शिकवले. थोडक्यात हे आचरणात आणणे सोपे आहे, कारण मनुष्याने कुठलीही कृती परमेश्वराचे नाव, मग ते वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध वा संकर्षण कुठचेही असो, हे नाव घेऊन कृती केली की सतत तो परमेश्वराला आठवत राहतो. परमेश्वराचे नाव घेऊन केलेली प्रत्येक कृती तुम्हाला हळूहळू मोक्षाच्या मार्गाकडे नेऊ लागते. हे सत्य मी त्या ऋषीगणांकडनं शिकलो.
परमेश्वर अत्यंत दयाळू आहे आणि तोच काय ते एक सत्य आहे, बाकी सर्व मिथ्या आहे, माया आहे, हे मला ऋषींनी शिकवले. सत्याचा शोध. नारद मुनी व्यासांना सांगू लागले, ऋषीगण निघून गेले आणि मी आणि माझी आई दोघेच राहिलो. माझ्या आईचा मी अत्यंत लाडका होतो, त्यामुळे तिला सोडून जाण्याचा विचारही माझ्या मनात आला नाही. मी फक्त परमेश्वराच्या कृपेची वाट पाहत होतो. जगात अनेक गोष्टी घडताना आपल्याला दिसतात, पण त्या घडविणारे दिव्य हात आपल्याला दिसत नाहीत. आपण सर्व कठपुतळ्या असतो व सर्व कृत्यांच्या दोऱ्या एका वेगळ्याच शक्तीकडून ओढल्या जात असतात. ती शक्तीही आपल्याला दिसत नाही. एका संध्याकाळी माझी आई गाईच्या गोठ्यात दूध काढण्यासाठी जात होती. संध्याप्रकाश कमी होत चालला होता. तिच्या मार्गावर एक साप होता जो तिला दिसला नाही. त्या सापाने तिला दंश केला आणि त्या विषारी सर्पदंशाने तिला तात्काळ मृत्यू आला. मी पोरका झालो. आईचे एकच बंधन मला अडवत होते, ते गेल्यामुळे मी आश्रम सोडला आणि उत्तरेकडे प्रवासास निघालो. मी अनेक नद्या, अनेक जंगले पार केली. मी अनेक सुंदर फुले, फळे पाहिली, अनेक जंगली श्वापदे पाहिली, परंतु मी नारायणांचे गुणगान गात चालतच राहिलो. शेवटी मी अत्यंत थकलो. एका नदीच्या किनाऱ्याजवळ थांबलो. माझे पाय चालून चालून थकले होते आणि घशाला अगदी कोरड पडली होती. नदीच्या पाण्याने मी स्वच्छ हातपाय धुतले आणि नदीच्या गोड पाण्याने स्वतःची तहान भागवली. त्यानंतर ऋषींनी शिकवलेल्या आसनामध्ये एका पिंपळाच्या झाडाखाली बसलो. माझे चित्त एकाग्र करून मी ऋषींनी वर्णन केलेल्या परमेश्वराची मूर्ती माझ्या मिटलेल्या डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला. परमेश्वराची आराधना करायला सुरुवात केली. ती करताना एका क्षणी मला परमेश्वराचे दर्शन झाले. मला परमानंद झाला. अतिशय आनंदाने माझी काया थरथरू लागली आणि दुसऱ्या क्षणी परमेश्वराची मूर्ती माझ्या डोळ्यासमोरून नाहीशी झाली. मी एकदम भानावर आलो. मला अतिशय दुःख झाले आणि मी परत एकाग्र चित्ताने ती मूर्ती डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करू लागलो, पण ते काही शक्य झाले नाही. इतक्यात एक अत्यंत मधुर व दिलासा देणारा स्वर माझ्या कानावर पडला. हे बालका, तू मला परत पाहू शकणार नाहीस. ह्या जन्मात ते शक्य नाही. जोपर्यंत ह्या शरीरापासून तुला मुक्ती मिळणार नाही, तोपर्यंत तू माझ्याकडे येऊ शकणार नाहीस. तुला जे क्षणिक दर्शन दिले मी, ते एवढ्यासाठी की शेवटी तू माझ्याकडेच येणार आहेस, ही खात्री तुला पटावी आणि मला एकदा बघितल्यावर तुझ्या मनात दुसरी कुठलीच इच्छा राहणार नाही. तू सदैव माझ्या प्रेमात आकंठ बुडून राहशील. एवढ्या लहान वयात तुला माझे दर्शन झाले, ते तुला लाभलेल्या ऋषीमुनींच्या सहवासामुळे. त्यांनी तुला माझ्यावर नितांत प्रेम करायला शिकवले. तुझे जे प्रेम माझ्यावरचे आहे ते प्रलयांकित असेल. प्रलयानंतरही तू माझ्यावर असाच प्रेम करत राहशील. आणि त्यानंतर तो मधुर स्वर लुप्त झाला. त्यानंतर वर्षानुवर्षे मी नारायणाची स्तवने गात अनेक ठिकाणी हिंडलो. मला नारायणांच्या भक्तीशिवाय कुठलीही आशा आकांक्षा राहिली नाही. नारायणांची भक्तिगीते गाताना ह्या शरीरापासून मला कधी मुक्ती मिळेल ह्याची मी वाट पाहत राहिलो. अशी अनेक वर्षे गेली आणि एके क्षणी एखादी विजेची माला चमकावी तसा मला मृत्यू आला. माझे शरीर पृथ्वीच्या मातीत विलीन झाले व माझा आत्मा नारायण जेथे आधी शेषावर झोपले होते त्या दिशेने समुद्रात प्रवास करू लागला. मी ब्रह्मदेवांच्या श्वासातून त्यांच्या शरीरात प्रवेश केला. 4 युगे संपली आणि ब्रह्मदेवांनी जेव्हा नवीन सृष्टी निर्माण करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांचा पुत्र म्हणून माझा जन्म झाला. माझ्याबरोबर अनेक इतर ऋषींचा सुद्धा जन्म झाला. मला देवांनी ही वीणा दिली. तिचं नाव महती आहे आणि ही वीणा झंकारत मी नारायणांची स्तवने गात सर्व ठिकाणी संचार करीत असतो. मी तुम्हाला परत परत सांगतो, भक्ती मार्ग हाच मनुष्याला परमेश्वराकडे पोचण्याचा सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग आहे. तुम्ही असे काव्य करा की ज्याच्या वाचनाने किंवा ऐकण्याने मनुष्याला हा भवसागर तरून जाण्यासाठी त्याचा होडीसारखा उपयोग होईल. इतकं बोलून नारद मुनी निघून गेले. त्यांच्या वीणेचा झंकार मात्र बराच वेळ महर्षी व्यासांच्या कानात घुमत राहिला. बराच वेळ व्यास नारदांच्या बोलण्याचा विचार करत राहिले आणि त्यातच त्यांची समाधी लागली. त्या समाधीत त्यांना पूर्वीचे अनेक प्रसंग दिसू लागले. आदिशेषावर पहुडलेले नारायण, विराट पुरुष,
परमेश्वराच्या अनेक विभूती, नारायणांच्या नाभीतून उत्पन्न झालेले दिव्य कमळ आणि त्यात बसलेले ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेव करत असलेली सृष्टीची निर्मिती, ह्या सर्व गोष्टी त्यांना डोळ्यासमोर दिसू लागल्या. आणि त्यानंतर व्यासांनी अत्यंत महान अशा भागवत पुराणाची रचना केली. हे भागवत पुराण त्यांनी आपला पुत्र शुक ह्यास शिकविले आणि नंतर शुकांनी त्याचा जगभर प्रसार केला. कुरुक्षेत्रावरील कौरव आणि पांडव यांच्यातील महायुद्धाचा तो शेवटचा दिवस होता. सूर्योदय होऊन गेला होता. दुर्योधन मृत्यूशी शेवटची झुंज देत होता. तेवढ्यात तेथे गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा आला. आपल्या मित्राला अशा अवस्थेत बघून त्याच्या अंगाचा तिळपापड झाला. त्याने सर्व पांडवांना नष्ट करण्याची शपथ घेतली. ह्या महायुद्धात सर्व कौरव सैन्याचा नाश झाला होता. फक्त कृप, कृतवर्मा आणि अश्वत्थामा असे तिघेजण जिवंत राहिले होते. रागारागाने अश्वत्थामा पांडवांच्या छावणीमध्ये गेला. तेथे त्याला पांडवांपैकी कुणीच दिसलं नाही, परंतु त्यांचे 5 मुलगे व द्रौपदीचा भाऊ दृष्टद्युम्न आणि त्याचे भाऊ झोपलेले दिसले. त्याने त्या छावणीला आग लावली व त्यामध्ये द्रौपदीचे 5ही पुत्र आणि सर्व भाऊ मृत्युमुखी पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी ही बातमी दूरवर पसरली. पांडवांवर व द्रौपदीवर तर दुःखाचा डोंगर कोसळला. अर्जुनाने द्रौपदीचे सांत्वन करून तिला वचन दिले की ज्याने कोणी हे भयानक कृत्य केले असेल त्याला माझ्या या गांडीव धनुष्याने यमसदनास पोचवीन. असं म्हणून तो घाईघाईने आपल्या रथात बसला व भगवान श्रीकृष्ण त्याचे सारथ्य करू लागले. अर्जुनाचा रथ येताना बघून अश्वत्थामा जीवाच्या आकांताने आपला रथ पळवू लागला, परंतु अर्जुनाच्या रथापुढे त्याचा निभाव लागेना. तेव्हा घाबरून त्याने अर्जुनावर सर्व पांडवांचा निर्वंश होऊन दे असं म्हणून अत्यंत प्रभावी ब्रह्मशीर्ष अस्त्र सोडले. त्यामुळे आसमंतात मोठा प्रकाश दिसू लागला व मोठ्या प्रमाणात उष्णतेची उत्पत्ती झाली. ह्या अनपेक्षित प्रकाराने अर्जुन घाबरून गेला. त्याच्या सर्व अंगाचा दाह होऊ लागला. तो श्रीकृष्णाला म्हणाला, या दाहापासून माझी मुक्तता कशी होईल? श्रीकृष्णाने सांगितले, काळजी करू नकोस. हे द्रोणांनी शिकवलेले भयंकर अस्त्र आहे जे अश्वत्थाम्याने तुझ्यावर सोडले आहे. ह्याला रोखण्याचा एकच मार्ग आहे. तूही त्याच्यावर द्रोणाचार्यांनी शिकवलेले ब्रह्मशीर्ष अस्त्र सोड. श्रीकृष्णाच्या सल्ल्यानुसार अर्जुनाने ब्रह्मशीर्ष अस्त्राच्या देवतेला नमन करून अश्वत्थाम्याच्या दिशेने ब्रह्मशीर्ष अस्त्र सोडले. जेव्हा 2 अग्निज्वाळा एकमेकींच्या दिशेने जाऊ लागल्या तेव्हा जगाचा अंत होईल अशी भीती सर्वांना वाटू लागली. स्वर्गलोकातून सर्व ऋषीमुनी घाबरून पृथ्वीवर उतरले व दोघांनाही आपापली अस्त्र मागे घेण्याची विनंती करू लागले. असे न केल्यास मोठा अनर्थ होईल असं ते सांगू लागले. अर्जुनाने तात्काळ त्यांची आज्ञा पाळली आणि आपले अस्त्र मागे घेतले, परंतु अश्वत्थाम्याला ते मागे घेता आले नाही. परंतु ते अर्जुनावर सोडल्यामुळे अश्वत्थाम्याचे सर्व ब्राह्मिक तेज व पवित्रता नाश पावली व फक्त पांडवांच्या न जन्मलेल्या मुलांवरच त्या अस्त्राचा परिणाम होऊ शकेल एवढीच शक्ती त्या अस्त्रामध्ये राहिली. आपले अस्त्र मागे घेतल्यावर अर्जुन रथातून उतरला आणि त्याने अश्वत्थाम्याला दोरखंडाने बांधून खेचत आणले. श्रीकृष्णाचे डोळे तर संतापाने आग ओकीत होते. तो म्हणाला, ह्या नराधमाने कुठलाही विचार न करता तुझ्या सर्व मुलांना आणि मेहुण्यांना ते झोपले असताना त्यांना मारण्याचे अत्यंत हीन कृत्य केले आहे. तेव्हा तू कुठचीही खंत न बाळगता त्याला मारून टाक. तू द्रौपदीला दिलेले वचन विसरू नकोस. परंतु अश्वत्थाम्याला बघून अर्जुनाला बालपणाच्या सर्व गोष्टी आठवल्या. द्रोणाचार्यांनी त्याच्यापेक्षा अर्जुनावर जास्त प्रेम केले होते. त्या आपल्या बालपणाच्या सख्याला ठार मारण्याचे धारिष्ट्य अर्जुनाला काही झाले नाही. तो त्याला बांधून द्रौपदीकडे घेऊन आला आणि ती जो काही निर्णय देईल तो आपण पाळायचा असं त्यांनी ठरवलं. द्रौपदीसमोर त्याने अश्वत्थाम्याला उभा केला. अश्वत्थाम्याला तिच्याकडे बघण्याची लाज वाटत होती. तो मान खाली घालून उभा होता. त्याच्या अशा लाजिरवाण्या अवस्थेकडे बघून द्रौपदीला त्याची कीव आली. ती अर्जुनाला म्हणाली, अर्जुना, प्रथम त्याला तू दोरखंडातून मुक्त कर. ज्या द्रोणाचार्यांनी तुला उत्तम धनुर्विद्या शिकवली त्या तुझ्या गुरूंचा हा पुत्र आहे. द्रोणाचार्यांची पत्नी कृपी केवळ अश्वत्थाम्यासाठी सती गेली नाही. तुझ्या त्या गुरुमातेला हे दुःख देऊ नकोस.
त्याला जिथे जायचे तिकडे त्याला जाऊन दे. युधिष्ठिर व नकुल व सहदेव या तिघांनाही द्रौपदीचे म्हणणे पटले. परंतु भीमाचा राग मात्र अजून शांत झाला नव्हता. त्याला अश्वत्थाम्याला मृत्यूदंड हीच शिक्षा हवी होती. अर्जुन मोठ्या द्विधा अवस्थेत होता. त्याने मोठ्या आशेने श्रीकृष्णाकडे बघितले. श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर काही वेगळेच भाव होते. बराच वेळ श्रीकृष्णाकडे बघितल्यावर तो काय सूचित करत आहे हे अर्जुनाच्या लक्षात आले. त्याने आपली तलवार उपसली व अश्वत्थाम्याच्या डोक्यावरील रत्नमणी कापून टाकला. त्यामुळे त्याचे ब्राह्मी तेज नष्ट झाले. अर्जुनाने त्याला दोरखंडापासून मुक्त केले आणि निघून जाण्याची आज्ञा केली. ज्याचे केस कापले आहेत, ज्याचा जन्मजात रत्नमणी त्याच्यापासून विभक्त केला आहे आणि ज्याला आपल्या दृष्टीसमोरून दूर हो अशी आज्ञा दिली जात आहे, अशा अश्वत्थाम्यासारख्या ब्राह्मणास हा एक प्रकारचा मृत्यूदंडच होता. तो मान खाली घालून पांडवांसमोरून निघून गेला. महायुद्ध संपले. महायुद्ध पांडवांनी जिंकले. युधिष्ठिर हस्तिनापूरचा सम्राट झाला. परंतु त्याच्या मनाला मनःशांती मिळत नव्हती. आपले सर्व नातलग, अनेक मोठे मोठे राजे ह्या युद्धात मारले गेले ही खंत त्याच्या मनाला सतत लागून होती. श्रीकृष्णाने त्याला समजवण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु त्याची उदासीनता दिवसेंदिवस वाढतच होती. श्रीकृष्णाने त्याला अनेक बौद्धिके दिली. तो म्हणाला, कौरव आयुष्यभर अधर्माने वागले. त्यांनी तुम्हाला लाक्षागृहात जाळून मारण्याचा प्रयत्न केला. द्यूतात तुम्हाला कपटाने हरविण्याचा प्रयत्न केला आणि द्रौपदीला तर भर सभेत खेचून आणली. तुम्हाला वनवास, अज्ञातवास भोगायला लावला आणि इतकं झाल्यावर सुद्धा तुमच्या हक्काचे राज्य तुम्हाला देण्यास नकार दिला. तेव्हा अशा ह्या अधर्मी लोकांना मृत्यू ही एकच शिक्षा होती. ते नाशाची बीजे स्वतःमध्ये घेऊनच जन्माला आले होते. ह्या सर्व पापी लोकांना मारून तुझ्यासारख्या धर्मशील, सत्वशील व्यक्तीला राज्यावर बसविणे हीच माझ्या आयुष्याची इति कर्तव्यता होती. ती आता पूर्ण झाली आहे. तेव्हा तू, तुझे भाऊ आणि द्रौपदी ह्यांच्याबरोबर तुमच्या हक्काच्या राज्यावर आनंदाने राज्य कर. नारद मुनी आणि व्यासमुनी ह्यांनीही श्रीकृष्णाच्या उपदेशाला पुस्ती जोडली. एक दिवस सर्वजण बसलेले असताना श्रीकृष्ण विचारात मग्न झालेला दिसला. अचानक उठून तो म्हणाला, शरपंजरी असलेले भीष्माचार्य माझी आठवण काढत आहेत. तो युधिष्ठिराला म्हणाला, उत्तरायण जवळ येत चालले आहे व भीष्मांनी उत्तरायणात आपला देहत्याग करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे आपल्याकडे वेळ फार कमी आहे. दुसऱ्या दिवशी सर्वजण कुरुक्षेत्रावर शरपंजरी झोपलेल्या भीष्माचार्यांना भेटायला गेले. भीष्माचार्यांना या अवस्थेत बघून युधिष्ठिराला आपले अश्रू आवरेनात. तो त्यांच्याजवळ गेला व म्हणाला, पितामह, ज्याने अनेक पापे केली आहेत आणि जो तुमच्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे, तो तुमचा नातू तुमच्या पुढे हात जोडून उभा आहे. भीष्मांनी अत्यंत प्रेमाने युधिष्ठिराच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ते म्हणाले, असं बोलू नकोस. उलट मला आता ह्या देहापासून मुक्ती मिळत आहे आणि मी खूप आनंदी आहे. मी माझ्या आईला सत्यवतीला वचन दिले होते की कुरु राज्याची पृथ्वीवर उत्तम स्थापना झाल्याशिवाय व कुरु राज्याला योग्य धर्मशील सम्राट मिळाल्याशिवाय मी मृत्यूला जवळ करणार नाही. आज माझे हे वचन तुझ्या रूपाने पूर्ण झाले आहे, तेव्हा मी तुझा कृतज्ञ आहे. तू एक राजा आहेस आणि राजाला स्वतःच्या भावना नसतात. तो फक्त प्रजेसाठी जगत असतो. प्रजेचे हित, जनकल्याण हेच त्याच्या आयुष्याचे ध्येय असते. ह्यापुढे तू हे लक्षात ठेवून वाग. तुला कुठल्याही गोष्टीची खंत वाटता कामा नये आणि हे सर्व श्रीकृष्णाच्या इच्छेनेच झाले आहे. तो ईश्वर आहे आणि फक्त भक्तीचा भुकेला आहे. मी इथे शरपंजरी पडलो असताना केवळ त्याचाच विचार करत होतो आणि माझी हाक त्याच्यापर्यंत पोचली आणि तो माझ्यासाठी धावत आला. श्रीकृष्णाने भीष्मांना थांबवले आणि एक विनंती केली. तो म्हणाला, भीष्म, तुम्ही गंगापुत्र आहात.
तुम्ही उत्तम राजा व्हावे अशी तुमच्या आईची मनापासून इच्छा होती. त्या दृष्टीने तिने तुम्हाला अनेक शास्त्र, राजधर्म यात प्रवीण केले. शुक्र आणि बृहस्पतींकडून तुम्हाला धर्मज्ञान मिळाले. आता तुम्ही हे जग सोडून जाण्यास अधीर झाला आहात. जाण्याआधी तुम्हाला असलेले सर्व ज्ञान तुम्ही युधिष्ठिराला शिकवा. तुम्ही स्वर्गात मिळवलेले हे दिव्य ज्ञान युधिष्ठिराला मिळवावे अशी माझी फार इच्छा आहे. भीष्मांनी लगेच संमती दिली व पुढचे 54 दिवस युधिष्ठिराला स्वर्गातील दिव्य ज्ञान दिले. युद्धाच्या 10व्या दिवशी भीष्मांचा पराभव झाला, परंतु मृत्यूला सामोरे न जाता ते शरपंजरी पडून राहिले. कारण तेव्हा दक्षिणायन चालू होते आणि दक्षिणायनात मृत्यू आलेल्या मनुष्याचा पुनर्जन्म होतो. म्हणून उत्तरायण येईपर्यंत भीष्म शरपंजरी पडून राहिले होते. उत्तरायण सुरू झाले आणि भीष्मांना देहत्याग करायचा होता. ते श्रीकृष्णाला म्हणाले, हे परमेश्वरा, मृत्यूसमयी तुमचे नाव घ्यावे, तुमची मूर्ती डोळ्यासमोर आणावी आणि देहत्याग करावा, ह्यासारखं भाग्य नाही. परंतु मी तर इतका भाग्यवान आहे की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझा परमेश्वर माझ्याजवळ आहे. भीष्मांनी फुले मागवली व श्रीकृष्णाला अर्पण केली आणि श्रीकृष्णाकडे अत्यंत भक्तीने बघत त्यांनी शेवटचा श्वास घेतला व त्यांचा आत्मा स्वर्गामध्ये प्रवेश करता झाला. युधिष्ठिराचा सम्राट म्हणून राज्याभिषेक झाला. श्रीकृष्ण म्हणाला, मी ज्यासाठी आलो होतो ते माझे कार्य पूर्ण झाले आहे. तू आता जबाबदार सम्राट झाला आहेस. तेव्हा मी आणि सत्यकी आता द्वारकेला परत जाण्याचा विचार करत आहोत. मला माझ्या वयस्कर माता पित्यांनाही भेटण्याची इच्छा आहे. श्रीकृष्ण हस्तिनापूर सोडून द्वारकेला जाणार ही बातमी अभिमन्यूची भार्या उत्तरा हिच्याही कानावर आली. तिने धावत जाऊन श्रीकृष्णाच्या पायाला मिठी मारली आणि म्हणू लागली, हे परमेश्वरा, तुम्ही मला सोडून जाऊ नका. माझ्या पोटात सतत दाह होत आहे. माझा पती अभिमन्यू लढाईत मृत्यू पावल्यापासून माझे जीवन निरर्थक झाले आहे. मी केवळ त्याच्या पुत्रासाठी, पांडवांच्या वंशासाठी जीवन कणते आहे आणि आता मला भीती वाटत आहे की हा दाह माझ्या बाळाचा नाश करेल. हे श्रीकृष्ण, हे परमेश्वरा, तुम्ही एकच असे आहात की माझ्या बाळाला वाचवू शकता. तेव्हा आम्हाला दोघांनाही सोडून तुम्ही कुठेही जाऊ नका. उत्तराचे हे बोल ऐकून श्रीकृष्णाच्या डोळ्यासमोर अश्वत्थाम्याने ब्रह्मशीर्ष अस्त्र सोडल्याचा दिवस उभा राहिला. अश्वत्थाम्याला ब्रह्मशीर्ष अस्त्र मागे न घेता आल्याने त्याने पांडवांना निर्वंश करण्यासाठी उत्तरेच्या गर्भावर सोडले होते. श्रीकृष्ण म्हणाला, हे उत्तरे, तू अजिबात काळजी करू नकोस. मी इथे राहून तुझ्या बाळाचे रक्षण करीन. त्यानंतर श्रीकृष्णाने आपल्या दैवी शक्तीने उत्तरेच्या गर्भात प्रवेश केला. ब्रह्मशीर्ष अस्त्राचा परिणाम उत्तरेच्या गर्भावर होण्याआधीच तो तेथे प्रवेशला होता. आपल्या दैवी शक्तीने त्याने त्या अस्त्राला ताब्यात आणले. उत्तरेचा लहानसा गर्भ हे सर्व पाहत होता. प्रथम त्याने अस्त्रातून बाहेर पडलेला एक आकार पाहिला. तो आकार त्याच्याजवळ येऊन त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात त्याने दुसराही एक आकार पाहिला. तो आकार अतिशय सुंदर होता, अतिशय तेजस्वी होता. त्याच्या डोक्यावर सुवर्ण मुकुट होता. सर्व अंग विजेप्रमाणे तळपत होते व त्याच्या हातात एक दंड होता. त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले होते. तो आकार अंगठ्याच्या आकाराचा होता व त्याच्या हातातील दंडामधून अग्नीच्या ठिणग्या बाहेर पडत होत्या. तो त्या गर्भाला अस्त्रापासून वाचवत होता. गर्भाची पूर्ण वाढ होईपर्यंत तो तेथेच राहिला. शेवटी त्या ब्रह्मशीर्ष अस्त्राची शक्ती शमली आणि तो आकार उत्तरेच्या गर्भातून बाहेर पडला. यथावकाश अभिमन्यूच्या पुत्राचा जन्म झाला. हस्तिनापुरात हर्षाला पारावर राहिला नाही. प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी त्याचे रक्षण करून त्याच्या रूपाने पौरव सिंहासनाला मोठी भेट दिली, म्हणून त्याचे नाव विष्णुरथ ठेवण्यात आले.
परंतु श्रीकृष्णाने त्याचे नाव परीक्षित ठेवले, कारण गर्भावस्थेत असताना सुद्धा हा सतत स्वतःला प्रश्न विचारत होता, हा पितांबर नेसलेला, हातात गदा घेतलेला, फुलांचे हार घातलेला आणि सतत माझे रक्षण करणारा परमेश्वर कोण आहे? जन्मण्याच्या आधीच भगवंतांच्या अवताराबद्दल त्याला जिज्ञासा वाटू लागली होती. श्री परीक्षिताच्या जन्म सोहळ्याचा कार्यक्रम संपला. हळूहळू सर्वजण आपापल्या दिनचर्येला लागले. श्रीकृष्णालाही द्वारकेत जायचे वेध लागले आणि हस्तिनापूर सोडून जाण्याची सर्वांना अप्रिय असलेली गोष्ट आपल्याला करावी लागणार ह्याची श्रीकृष्णाला जाणीव झाली. श्रीकृष्णाने प्रत्येक व्यक्तीचा भेटून निरोप घेतला. सुभद्रा, द्रौपदी, धृतराष्ट्र, गांधारी, 5ही पांडव सर्वांनी अतिशय जड अंतःकरणाने श्रीकृष्णाला निरोप दिला. आता शेवटी कुंतीचा निरोप घेण्याची अतिशय कठीण कामगिरी त्याच्यावर होती. त्याने कुंतीच्या महालात प्रवेश केला व तिच्या पायांना स्पर्श करून म्हणाला, मी द्वारकेला निघालो आहे, मला आशीर्वाद दे. कुंती उदासपणे म्हणाली, हे श्रीकृष्णा, तू माझ्या भावाचा पुत्र म्हणून वावरत असलास तरी मला पूर्ण माहीत आहे की तू निर्गुण निराकार असा परमेश्वर आहेस. मी वेद शिकले नसले, ब्रह्मविद्या शिकले नसले तरी तू प्रत्यक्ष भगवान विष्णू आहेस हे मला माहीत आहे. दुष्ट राक्षसांच्या अत्याचारांपासून पृथ्वीचे आणि पृथ्वीवर राहणाऱ्या निरपराध निष्पाप प्राणीमात्रांचे संरक्षण करण्यासाठी तू ह्या पृथ्वी तलावर जन्म घेतला आहेस. मी इतकी अज्ञानी आहे की तुझी भक्ती कशी करावी हे सुद्धा मला समजत नाही. हे परमेश्वरा, तुझ्या या मानवी अवताराशी तू इतका समरस होऊन गेलास की आम्ही पण विसरून गेलो होतो की तू खरा नारायण आहेस. तू कंसाला मारून देवकी वसुदेवाला कैदेतून मुक्त केलेस. मी व माझ्या मुलांच्या मागे तर तू सतत सावलीसारखा उभा राहिलास. श्रीकृष्णा, मी तुझ्याकडे एकच वर मागते की आमच्यावर संकटामागून संकटे येऊन देत, जेणेकरून आम्हाला तुझी सतत आठवण येईल आणि तू आमच्या सतत समीप राहशील. मला असा आशीर्वाद दे की माझ्या मनात फक्त तुझे आणि तुझेच विचार येत राहतील. अतिशय मधुर स्मितहास्य करीत श्रीकृष्णाने कुंतीचे अश्रू पुसले व सर्व तुझ्या मनासारखे होईल असा वर देऊन तो कुंतीच्या महालातून बाहेर पडला. श्रीकृष्ण राजदरबारात जेथे युधिष्ठिर आणि त्याचे भाऊ होते तेथे गेला. श्रीकृष्णाच्या होणाऱ्या विरहामुळे ते अतिशय शोकाकुल होऊन उभे होते. श्रीकृष्णासाठी रथ आणला होता. अर्जुनाने रथावर पांढऱ्या रंगाचे रेशमी छत्र धरले होते. उद्धव आणि सत्यकीने चामरे धरली होती. युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव रथाच्या दोन्ही बाजूनी चालू लागले. हस्तिनापूरची सर्व जनता रस्त्यावर श्रीकृष्णाला निरोप देण्यासाठी उभी होती. हळूहळू श्रीकृष्णाचा रथ हस्तिनापूरच्या सीमेपाशी येऊन पोचला. श्रीकृष्णाने सर्व मित्रजनांना परत जाण्याची विनंती केली. सारथी दारुकाने घोड्यांना टाच दिली आणि बघता बघता श्रीकृष्णाचा रथ सर्वांच्या दृष्टीआड झाला. 5ही पांडव बराच वेळ श्रीकृष्णाच्या अदृश्य झालेल्या रथाकडे बघत जमिनीला खिळून उभे राहिले. असाच बराच काळ लोटला. हळूहळू युधिष्ठिराच्या मनाला शांती मिळू लागली. राज्यकारभारात तो रस घेऊ लागला. आपले सर्वस्व त्याने राज्याला आणि राज्यकारभाराला वाहून घेतले. तरीसुद्धा मनाच्या एका कोपऱ्यात आपल्यामुळे आपले नातेवाईक व मित्र निजधामास पोचले ही खंत सतत त्याला लागून राहिली होती. अशा परिस्थितीत महर्षी व्यास मुनींचे आगमन झाले. त्यांनी युधिष्ठिराला सल्ला दिला की तू अश्वमेध यज्ञ कर, ज्यामुळे तुझी सर्व पापे धुवून निघतील. सर्वांना खूप आनंद झाला. युधिष्ठिराच्याच निमंत्रणावरून श्रीकृष्णाचे आगमन झाले. अश्वमेध यज्ञाला त्याने अतिशय आनंदाने मान्यता दिली. रीतीप्रमाणे अश्वमेध यज्ञ करणारा राजा सर्व राजांकडून संपत्ती गोळा करतो व जो राजा देण्यास विरोध करेल त्याच्याशी युद्ध करून संपत्ती घेतली जाते. परंतु युधिष्ठिराचा कुठल्याही युद्धाला विरोध होता व रीतीप्रमाणे राजांकडून संपत्ती गोळा करण्याच्या परंपरेलाही त्याचा विरोध होता. त्याने श्रीकृष्णाला हा अश्वमेध यज्ञ करण्यासाठी कुठल्या मार्गाने संपत्ती मिळवता येईल याची विचारणा केली. श्रीकृष्णाने विचार केला आणि एक मार्ग सुचविला.
पूर्वी उत्तरेकडील एका राजाने अश्वमेध यज्ञ केला होता. तो राजा ती सोन्या चांदींची भांडी व सर्व संपत्ती तिथेच सोडून गेला होता. श्रीकृष्णाने युधिष्ठिर सोडून बाकीच्या पांडवांना उत्तरेकडे जाऊन ती सर्व संपत्ती घेऊन येण्यास सांगितले. त्याप्रमाणे पांडव अपरंपार संपत्ती घेऊन परत आले. मोठ्या थाटामाटात अश्वमेध यज्ञ पार पडला. व्यासमुनी स्वतः मुख्य यजमान होते व श्रीकृष्णाचा आदरणीय अतिथी म्हणून सत्कार करण्यात आला. श्रीकृष्णाने काही काळ पांडवांसोबत घालवला आणि नंतर अर्जुनाला घेऊन तो द्वारकेला निघून गेला. विदुराचा धनुष्य त्याग ही फार पूर्वीची कथा आहे. पांडवांचा 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास पूर्ण झाला. पांडवांनी अर्धे राज्य दुर्योधनाकडे मागितले, परंतु दुर्योधन अर्धे राज्य देण्यास तयार नव्हता. त्याचे एकच म्हणणे होते, युद्ध करा नाहीतर वनात निघून जा. भीष्माचार्य, द्रोणाचार्य प्रत्येकाने आपापल्या परीने दुर्योधनाला समजावण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु त्याचा हेकेखोरपणा काही संपत नव्हता. शेवटी धृतराष्ट्राने संजयाबरोबर पांडवांना निरोप पाठवला की युद्ध टाळण्यासाठी त्यांनी राज्याची आशा न बाळगता वनामध्ये निघून जावे. हा पांडवांना सांगून संजय हस्तिनापुरात परत आला. त्याने राजा धृतराष्ट्राच्या लालची वृत्तीचा धिक्कार केला. त्या रात्री धृतराष्ट्राला झोप येत नव्हती, म्हणून दिलासा मिळवण्यासाठी त्याने विदुराला निमंत्रण पाठवले. विदुराला धृतराष्ट्राच्या लालची आणि चिडचिड्या स्वभावाचा अतिशय तिरस्कार होता, परंतु एका बाजूने त्याला ह्या आपल्या मोठ्या भावाची दया येत होती. तो धृतराष्ट्राला म्हणाला, राजा, तुला झोप येत नाही कारण तुझ्या मनात अपराधीपणाची भावना आहे. तू तुझ्या लहान मृत भावाच्या मुलांवर जो अन्याय केला आहेस त्या तुझ्या पापी स्वभावामुळे तुझी झोप उडून गेली आहे. ज्या दिवशी कुंती प्रथम पांडुपुत्रांना घेऊन हस्तिनापुरात प्रवेश करती झाली तेव्हापासून तू त्यांचा तिरस्कार करू लागलास. पांडव व कुंतीला वारणावनात लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केलास. मी त्यातून त्यांना वाचवल्यापासून तू माझाही तिरस्कार करू लागलास. तू मला कधीही क्षमा केली नाहीस. पांडवांना तू खांडव वनासारखी नापीक आणि पडीक जमीन देऊन त्यांची बोळवण केलीस, परंतु त्या जमिनीचे सोने करून पांडवांनी इंद्रप्रस्थ म्हणून स्वतःची राजधानी उभी केली. राजसूय यज्ञ केला, त्यामुळे तुमच्या मनात अत्यंत द्वेष जागृत झाला. कपटाने तुम्ही पांडवांना द्यूतात हरवलेत आणि द्रौपदीची निर्भत्सना केलीत. त्यांना 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासाची शिक्षा दिलीत. ती पूर्ण करून पांडव फक्त त्यांच्या हक्काचे अर्धे राज्य तुझ्याकडे मागत आहेत, ते पण तू द्यायला तयार नाहीस. धिक्कार असो तुझा आणि तुझ्या लोभी आणि लालची मुलांचा. काही दिवसांनी श्रीकृष्ण हस्तिनापुरात आला. त्याने धृतराष्ट्राला आणि दुर्योधनाला समजवण्याचा बराच प्रयत्न केला, पण कशाचाच उपयोग झाला नाही. त्यानंतर राजदरबारात विदुर उठून उभा राहिला. त्याने धृतराष्ट्राची परत एकदा कान उघडणी केली. तो म्हणाला, राजा, तुला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येत नाही. तुझ्या आणि तुझ्या मुलांच्या दृष्टीने युद्ध हे अतिशय घातक आहे. श्रीकृष्ण हा मानवी अवतारातला प्रत्यक्ष नारायण आहे आणि तो पांडवांच्या बाजूचा आहे. ह्यातला धोका तुला समजत नाही का? नारायणाची पत्नी लक्ष्मी सदैव नारायणाबरोबर राहणार हेही तुम्हाला कळत नाही का? सर्व देवही नारायणांच्या बाजूला जाणार. एवढी साधी गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही का? अजूनही वेळ गेलेली नाही. तुझ्या सर्व पापांचे मूर्त स्वरूप घेऊन दुर्योधन तुझा पुत्र झाला आहे. त्या पापी दुष्ट पुत्राचा तू त्याग कर. तेच तुझ्यासाठी आणि राज्यासाठी योग्य आहे. ज्ञानी लोक असं म्हणतात की कुटुंबाच्या कल्याणासाठी एकाचा त्याग केला पाहिजे व गावासाठी कुटुंबाचा, संपूर्ण समाजासाठी गावाचा आणि पृथ्वीचा सुद्धा त्याग आत्मोन्नतीसाठी केला पाहिजे. तू दुर्योधनाचा त्याग कर. विदुराचे हे भाषण ऐकून सर्व दरबारात क्षणभर स्मशान शांतता पसरली. दुसऱ्या क्षणी दुर्योधन आपल्या आसनावरून खाली उतरला. त्याच्याबरोबर कर्ण, दुःशासन आणि शकुनी असे सर्व विदुराच्या समीप येऊन उभे राहिले. दुर्योधनाचे डोळे रागाने लाल बुंद झाले होते. त्याचे ओठही थरथरत होते.
त्याने आपल्या काकांकडे पाहिले सुद्धा नाही. अतिशय संतापाने त्याने धृतराष्ट्राला प्रश्न केला, ह्या हीन कुळातील माणसाला दरबारात येण्याची परवानगी कोणी दिली? हा देशद्रोही आहे. वर्षानुवर्षे माझ्या वडिलांचे मीठ खाऊन हा अतिशय निर्लज्जपणे शत्रुपक्षाची बाजू घेत आहे. ह्याला आत्ताच्या आत्ता दरबारातून हाकलून द्या. का केवळ माझ्या परमपूज्य वडिलांचा भाऊ आहे म्हणून याला दंडाची शिक्षा मिळत नाही. विदुराने दरबारातील सर्वांवर, राजावर नजर टाकली. कोणाच्या तोंडातून एकही शब्द निघाला नाही. विदुराचा चेहरा अतिशय शांत आणि निर्विकार होता व उपहासाचे हास्य त्याच्या ओठावर होते. त्याने परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्याच्या मनातले सर्व समज, गैरसमज, दुःख, भावना लोप पावल्या. त्याने त्याचे शक्तिमान धनुष्य दरबाराच्या पायरीवर ठेवले व म्हणाला, ह्या धनुष्याबरोबरच मी माझ्या भावावरची, त्याच्या मुलांवर आंधळं प्रेम करायला लावणारी माया सोडून जात आहे. ह्या मायेमुळेच मला त्यांची खरी वृत्ती लक्षात येत नव्हती. सर्वांचा त्याग करून तो मागे वळून न बघता निघून गेला. महायुद्धानंतर विदुराचे आगमन. हस्तिनापूर सोडल्यावर विदुर तीर्थयात्रेला निघून गेला. त्याने अनेक वेगवेगळ्या पवित्र तीर्थांना भेट दिली. प्रथम तो वृंदावनाला गेला. तिथे गोवर्धन पर्वताला भेट देऊन तो सरळ नर्मदा नदीवर स्नानासाठी गेला. त्याने झाडाची वल्कले नेसून अनेक तीर्थांना भेट दिली. अनेक पवित्र नद्यांमध्ये स्नान केले. तो नारायणाला पूर्णपणे समर्पित झाला होता. नारायणाशिवाय दुसरा कुठचाही विचार त्याच्या मनात नव्हता. त्यामुळे सर्व भावनांच्या पलीकडे जाऊन त्याला मनःशांती मिळाली. त्यानंतर श्रीकृष्णाच्या आवडत्या प्रभास क्षेत्राला त्याने भेट दिली. तिथे त्याला धृतराष्ट्राच्या सर्व कुटुंबाचा विध्वंस झाल्याची वार्ता कळली आणि आता युधिष्ठिर हाच एक भारतवर्षाचा सम्राट आहे हेही समजले. विदुराने स्वतःला सगळ्यांपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला असला तरी धृतराष्ट्राच्या कुटुंबाच्या व इतर मित्रपरिवारांच्या विध्वंसाने त्याच्या मनाची फार घालमेल झाली आणि तो अतिशय दुःखी झाला. तो यमुना नदीच्या तटावर गेला असताना त्याची आणि उद्धवाची भेट झाली. उद्धवाने विदुराला मैत्रेय ऋषींच्या आश्रमात ब्रह्मविद्या शिकण्यासाठी जाण्यास सांगितले. मैत्रेय ऋषींच्या आश्रमात थोडा काळ राहून तो हस्तिनापुरास निघाला. आपला भाऊ धृतराष्ट्र व भावजाई गांधारी ह्यांचे सांत्वन करणे त्याला अपरिहार्य वाटले. तसेच युधिष्ठिर, इतर पांडव व अनेक सगळे सोयरे यांना भेटण्याची त्याला फार इच्छा झाली. आपले हे कर्तव्य पार पाडल्यानंतर तो सरळ बद्रिकाश्रमात जाणार होता व ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपली मुक्ती व्हावी म्हणून नारायणाच्या चरणी तप करणार होता. हस्तिनापुरात युधिष्ठिर राज्य करायला लागून 35 वर्षे होऊन गेली होती. भीष्माचार्यांच्या शिकवणीनुसार त्याचा राज्यकारभार उत्तम रीतीने चालू होता. त्याने आपले संपूर्ण आयुष्य राज्यकारभार प्रजेच्या सेवेसाठी अर्पण केले होते. अश्वमेध यज्ञ केल्यानंतर त्याच्या राज्याच्या सीमा सर्व बाजूंनी सागराने बद्ध होत्या. पृथ्वीमाता अतिशय समाधानी होती. जमीन अतिशय सुपीक होती. पर्जन्य राजाची कृपा होती, त्यामुळे भरपूर धनधान्य होते. गायी अमृतासारखं दूध देत होत्या. सर्व प्रजानन प्राणी मात्र समाधानी होते. जनतेच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम, आपुलकी होती. चोऱ्या, मारामाऱ्या कुठेही दिसत नव्हत्या. थोडक्यात काय तर सर्व जन आनंदी आणि समाधानी होते. अचानक युधिष्ठिराच्या मनात अशुभाची पाल चुकचुकली. कुरुक्षेत्रावरील महायुद्धाच्या वेळी जसे ग्रहतारे त्याला आकाशात दिसत होते तसे ग्रहतारे त्याला आकाशात दिसले. ही कुठल्या तरी भयंकर संकटाची चाहूल आहे अशी त्याला जाणीव झाली. तो अशा चिंतेत असतानाच विदुराचे आगमन झाले. विदुराला बघून युधिष्ठिर आश्चर्याने अवाक झाला. त्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही. आपल्या लाडक्या काकाला बघून त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रूंची गंगा वाहू लागली. त्याने अत्यंत आनंदाने विदुराच्या पायावर डोके ठेवले. राजघराण्यातील सर्व लोकांनी त्याचे अत्यंत प्रेमाने स्वागत केले. त्यामध्ये धृतराष्ट्र, युयुत्सु, संजय, कुंती, गांधारी, द्रौपदी, सुभद्रा,
उत्तरा, द्रोणाचार्यांची पत्नी कृपी व इतर पांडव ह्या सर्वांचा समावेश होता. धृतराष्ट्र व विदुर यांची भेट फारच नाजूक होती. दोन्ही भावांनी एकमेकांना मिठी मारली. विदुराने आपल्या मोठ्या भावाचे सांत्वन केले. सुरुवातीची विचारपूस झाल्यावर सर्वजण आतील दालनात गेले. भोजनाचा कार्यक्रम झाल्यावर सर्व आपापल्या दालनात निघून गेले. युधिष्ठिर आणि विदुर दोघेच राहिले. युधिष्ठिराने आपल्या काकाची अतिशय प्रेमपूर्वक विचारपूस केली. इतकी वर्षे ते कुठे होते, काय काय झाले ह्याची माहिती विचारली. विदुराने देखील आपण कुठच्या तीर्थांना भेटी दिल्या, कुठच्या पवित्र नद्यांमध्ये स्नाने केली वगैरे अनेक गोष्टी युधिष्ठिराला सांगितल्या. अनेक निरनिराळ्या पवित्र तीर्थांचे वर्णन केले. युधिष्ठिर विदुराला म्हणाला, आज तुम्हाला बघून आम्ही धन्य झालो. असा एकही दिवस गेला नाही की आम्हाला तुमची आठवण आली नाही. आयुष्यभर तुम्ही आमच्यावर मायेची पखरण घातलीत. आम्हा 5 भावांचे, आमच्या मातेचे सदैव रक्षण केलेत. तुम्ही नसतात तर आम्ही 5ही पांडव जळून खाक झालो असतो. तुमच्यासारख्यांच्या मनात सदैव भगवंतच असतात. अशा प्रकारे एकमेकांशी सुखदुःखाच्या गोष्टी केल्या. दिवस भराभर निघून जात होते. विदुर बराचसा वेळ आपल्या दुर्दैवी भावाबरोबर घालवत होता. धृतराष्ट्राचा शेवट. बरेच दिवस हस्तिनापुरात घालवल्यानंतर विदुराला असं जाणवू लागलं की आपण ज्या कामासाठी आलो आहोत त्याला विलंब होत आहे. त्याने धृतराष्ट्राला सांगितले, आयुष्यभर माझा सल्ला तू कधीच ऐकला नाहीस, परंतु आयुष्याच्या शेवटी तरी तू माझा सल्ला ऐक. हे नगर सोडून तू माझ्याबरोबर वनात चल. ह्या सर्व सुखसोयींचा तू परित्याग कर आणि माझ्याबरोबर वनात चल. धृतराष्ट्र म्हणाला, मी असा अपंग असताना आयुष्याच्या शेवटी मी हा राजवाडा सोडून वनात का बरं जाऊ? ह्याला काही कारण असेल तर मला स्पष्ट सांग. विदुर म्हणाला, काळ जवळ येऊ लागला आहे. त्या काळाचा प्रभाव फार भयानक असणार आहे. जेव्हा तुझा मृत्यू समीप येईल तेव्हा तुला ह्या जर्जर शरीराचा त्याग करावाच लागेल. जे शरीर सोडताना तुझ्याजवळ तुझे असे कुणीच नसेल. तुझे वडील, तुझे भाऊ, तुझे सर्व पुत्र तुला सोडून गेले आहेत. ज्या पांडवांना तू आयुष्यभर पाण्यात पाहिलेस, ज्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केलास, ज्यांच्यावर सतत अन्याय केलास, त्याच पांडवांनी दिलेले अन्नभक्षण करून तू जगत आहेस. त्याशिवाय दुसरी मानखंडना कुठली असणार आहे? त्यापेक्षा माझ्याबरोबर वनात चल. हे ऐश्वर्य, हे सुख या सर्वांचा त्याग करण्याचे धाडस दाखव आणि माझ्याबरोबर चल. आपली सगळी संपत्ती, नाती सोडून जो वनात जातो तोच खरे वैराग्य जवळ करतो. जो हे विचारपूर्वक करतो व सगळ्यांचा त्याग करून वनात निघून जातो तोच खरा राजा. धैर्य लहान वयात असतेच, पण जेव्हा मृत्यू जवळ येत असताना त्याची चाहूल लागताच जो सर्व सोडून वनात जातो तोच खरा धैर्यवान. आपण स्वर्गाच्या दिशेने जाऊ आणि ज्या वेळेस मृत्यू येईल त्यावेळेस तपोवनात आनंदाने त्याला सामोरे जाऊ. विदुराचे बोल ऐकून धृतराष्ट्र बराच काळ स्तब्ध झाला. आयुष्यात प्रथमच त्याने विदुराच्या सल्ल्याला विरोध केला नाही. तो त्याला मनापासून पटला. रात्रीच्या 2ऱ्या प्रहारानंतर त्याने गांधारीला उठवले आणि आपण हा राजवाडा सोडून जात आहोत असे सांगितले. ती पतिव्रता स्त्री जिने आयुष्यभर नवऱ्यासाठी डोळ्यावर पट्टी बांधून घेतली होती ती त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली. धृतराष्ट्र, गांधारी आणि विदुर रात्री कुणालाही न सांगता राजवाडा सोडून निघून गेले. नारद मुनींची हस्तिनापुरास भेट. नेहमीप्रमाणे युधिष्ठिर पहाटे उठला. अभ्यंग स्नान करून घरच्या देवांची पूजा करून रोजचे धार्मिक विधी आटपून तो धृतराष्ट्र गांधारीच्या महालात त्यांना भेटायला गेला. परंतु तिथे त्याला कोणीच दिसले नाही. विदुरही दिसला नाही. त्याने आजूबाजूला शोधले परंतु कोणीच दिसत नव्हतं. तेवढ्यात त्याला संजय दिसला. तोही युधिष्ठिरासारखाच दुःखी दिसत होता. युधिष्ठिराने संजयाला विचारले, माझे दोन्ही काका आणि काकू कुठे गेले? तुला काही सांगून गेलीत का? त्यांचा आमच्याकडून कोणाकडून अपमान झाला का की त्यामुळे आम्हाला न सांगता ते गेले? युधिष्ठिराला काहीतरी संकटाची चाहूल लागली. तेवढ्यात नारद मुनींच्या वीणेचा झंकार त्यांच्या कानावर आला. त्याने लगबगीने जाऊन नारद मुनींचे स्वागत केले. त्याने नारद मुनींना आपल्या दुःखाचे कारण सांगितले आणि त्यांना विनंती केली
की काय घडले आहे याची कृपया मला माहिती द्या आणि मला दिलासा द्या. तेव्हा नारद मुनी म्हणाले, हे राजा, कोणासाठीही दुःख करू नकोस. हे सर्व जग फक्त परमेश्वराच्या इच्छेनुसार चालत असते. त्याच्याच इच्छेने तो लोकांना एकत्र आणतो आणि काही काळ ते एकमेकांसमोर राहतात, एकमेकांसमवेत राहतात आणि मग एकमेकांपासून कायमचे दूर होतात. जसे की बैलाच्या नाकात मनुष्य वेसण घालतो, त्याच्या पाठीवर ओझे देतो. त्या बैलाला मनुष्य देईल तेवढे ओझे घेऊन तो सांगेल त्या दिशेने सांगेल तेवढे अंतर जावे लागते. त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याला आपल्या संचिताप्रमाणे परमेश्वराने दिलेले प्रारब्धाचे ओझे घेऊन मार्गक्रमण करायला लागते व हा आयुष्याचा प्रवास संपल्यावर त्या नाशवंत देहाचा ऱ्हास होऊन देह पंचमहाभूतात विलीन होतो. परंतु आत्मा अमर आहे, तेव्हा तू दुःख करू नकोस. युधिष्ठिरा, नारायणाने ह्या पृथ्वीवरील दुष्टांचा संहार करण्यासाठी व भूमातेला त्यांच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी मनुष्य जन्म घेतला होता. आता त्याचे कार्य पूर्ण झाले आहे आणि नारायण अर्थात श्रीकृष्ण पृथ्वीवर असेपर्यंतच तू पण ह्या पृथ्वीवर असशील. तुझ्या दोन्ही काकांबद्दल विचारशील तर ते पवित्र गंगेच्या काठावर आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस घालवत आहेत. ऋषींच्या आश्रमात त्यांनी आश्रय घेतला आहे. आजपासून 5 दिवसांनी धृतराष्ट्र आणि गांधारी देहत्याग करतील आणि ऋषींच्या आश्रमात त्यांचे दहन केले जाईल. त्यानंतर विदुर परत तीर्थयात्रा करेल व शेवटी जेव्हा बद्रिकाश्रमात पोचेल तेव्हा तोही देहत्याग करेल. नारद म्हणाले, मी सांगितलेले सगळे काही ध्यानात ठेव, कुठलेही दुःख करू नकोस. असे म्हणून नारद मुनींनी युधिष्ठिर आणि पांडवांचा निरोप घेतला. युधिष्ठिराचे नारद मुनींचे चातुर्याचे शब्द आठवत स्वतःच्या मनाचे सांत्वन केले. अर्जुनाचे द्वारकेमधून आगमन. नुकत्याच झालेल्या घटनांमुळे युधिष्ठिराचे मन उद्विग्न झाले होते. नारदांच्या शब्दांनी त्याला दिलासा दिला असला तरी कुठेतरी अशुभाची चाहूल त्याला लागत होती. काहीतरी भयानक संकट येणार असं त्याच्या मनाला सारखं वाटत होतं. तो फार बेचैन होता. नारद मुनी म्हणाले होते, दुष्टांचा अंत करण्यासाठी परमेश्वराने मानवी अवतार धारण केला होता आणि श्रीकृष्ण जोपर्यंत पृथ्वीवर असेल तोपर्यंत तूही ह्या पृथ्वीवर असशील. श्रीकृष्णाबरोबर अर्जुनाला जाऊन खूप महिने लोटले होते, तोही अजून परतला नव्हता. युधिष्ठिराला अतिशय चिंता वाटू लागली. त्याने आपली चिंता भीमाजवळ व्यक्त केली. तो म्हणाला, नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण आपला मानवी अवतार संपवण्याच्या मार्गावर असणार, कारण त्याने हातात घेतलेले कार्य पूर्ण झाले आहे. मला फार भीती वाटते की जो श्रीकृष्ण सतत आपल्याबरोबर होता तो आपल्याला सोडून जाणार, ही कल्पनाही मला सहन होत नाही. आत्ताच लोकांमध्ये अधर्म, लालसा, असत्य वचन यांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. मानवजात नैसर्गिक प्रेम विसरून जास्तीत जास्त दांभिक होऊ लागली आहे. ही कलियुगाची सुरुवात होत आहे. सृष्टीला हळूहळू अवकळा येऊ लागली आहे. भीमाशी असे बोलत असतानाच अर्जुन द्वारकेहून परत आला. तो अतिशय दमून भागून हळूहळू पावले टाकत युधिष्ठिराकडे येत होता. त्याच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते. त्याची नजर जमिनीकडे लागली होती. तसाच चालत येत त्याने युधिष्ठिराचे पाय धरले. युधिष्ठिराने धडधडत्या अंतःकरणाने व कंप पावत असलेल्या शरीराने अर्जुनाला उठवलं आणि विचारलं, द्वारकेमध्ये सर्व कुशल तर आहे ना? आपला श्रीकृष्ण ठीक आहे ना? हा प्रश्न ऐकून अर्जुनाच्या चेहऱ्याचा रंगच उतरून गेला. दोन्ही हाताने आपले डोळे पुसत अर्जुन म्हणाला, नशिबाने आपली घोर फसवणूक केली आहे. द्वारकेत श्रीकृष्ण नाही, सर्व द्वारकाच बुडाली आहे. असं बोलून तो मूर्छित होऊन पडला. थोड्या वेळाने तो शुद्धीवर आला. त्याने स्वतःला सावरले आणि सांगितले, सर्व यादव आपापसात युद्ध करून मारले गेले आणि श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर सर्व द्वारकाच समुद्रात उडून गेली. ही धक्कादायक बातमी सर्वांना पचायला फार कठीण होती. अर्जुनाने सर्वांना थोडासा वेळ दिला
व हळूहळू प्रभासामधली शोकांतिका सर्वांना कथन केली. अर्जुन जेव्हा श्रीकृष्णाचे गुण गात होता तेव्हा एक प्रकारची अद्भुत मनःशांती त्याला मिळत होती. सर्व बंधनांपासून मुक्तता वाटत होती. सतत फक्त परमेश्वराचा विचार करत त्याच्या मनातली सगळी आंदोलने नाहीशी होत होती. युद्धभूमीवर कित्येक वर्षापूर्वी श्रीकृष्णाने त्याला ब्रह्मविद्येची महती सांगितली होती. इतक्या वर्षांनी आज ती आपल्याला कळायला लागली आहे असं अर्जुनाला वाटू लागलं. आपण सर्व बाहुल्यांसारखे आहोत. ह्या अनेक बाहुल्या मायाजालात अडकल्या आहेत आणि हेच दुःखाचे मूळ कारण आहे. मनुष्याच्या शरीरातील आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे. हे दोन भिन्न आहेत. हे अज्ञानच दुःखाचे कारण आहे. जीवात्मा हा ह्या शुद्ध चैतन्यशील आत्म्याचे प्रतिबिंब आहे व त्याच्या भोवती मायेपासून निर्माण झालेल्या सत्व, रजस आणि तमस गुणांचे आवरण असल्यामुळे तो आपले परमात्म्याशी असलेले नातेच विसरून जातो. आपण परमात्म्याचा अर्थात ब्रह्मचा अंश आहोत हे सत्य अज्ञानामुळे तो स्वीकारू शकत नाही. शरीर नष्ट होते तेव्हा आत्मा परमात्म्यात विलीन होतो. हे सत्य जेव्हा मनुष्याला समजेल तेव्हा त्याचे सर्व अज्ञान नष्ट होऊन त्याला ज्ञानाची प्राप्ती होईल आणि त्याबरोबरच तो मायाजालातून बाहेर पडेल ह्याची जाणीव अर्जुनाला झाली. युधिष्ठिराला नारद मुनींच्या सांगण्यावरून ह्या सर्वांची कल्पना आलीच होती. त्यावर अर्जुनाने ही बातमी खरी असल्याची ग्वाही दिली. त्याचे मन आता शांत झाले होते. जोपर्यंत श्रीकृष्ण आहेत तोपर्यंतच तू पृथ्वी तलावर राहशील हे नारद मुनींचे शब्द त्याला आठवले. त्याला आता फक्त श्रीकृष्णाच्या मागे जाण्याची ओढ लागली. कुंतीला जेव्हा ही घटना समजली त्या क्षणी तिला मृत्यू आला आणि तिचा आत्मा परमात्म्यात विलीन झाला. युधिष्ठिराने आपल्या अंतिम प्रवासाची तयारी सुरू केली. त्याने परीक्षिताला हस्तिनापूरचा सम्राट केले. मथुरेमध्ये अनिरुद्धचा पुत्र वज्र ह्यास राज्याभिषेक केला आणि आपल्या सर्वस्वाचा त्याग करून झाडांची वल्कले नेसून कुणाशीही न बोलता निर्विकार मनाने स्वर्गाच्या दिशेने चालू लागला. त्याच्या पाठोपाठ भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव सुद्धा काहीही न बोलता स्वर्गाच्या दिशेने चालू लागले. गाय व लंगड्या बैलाची कथा. जेव्हा परीक्षिताचा जन्म झाला तेव्हा कृपाचार्यांनी त्याची पत्रिका तयार केली होती. त्यांनी युधिष्ठिराला सांगितले, ह्याचे भविष्य अतिशय उज्ज्वल आणि तेजस्वी आहे. तो मनूचा पुत्र इक्ष्वाकूप्रमाणे तेजस्वी असेल. तो अत्यंत सत्यवचनी व ब्राह्मणांचा आदर करणारा असेल. जणू काही दुसरा रामच. शिबी राजाप्रमाणे दानशूर असेल. राजा भरताप्रमाणे चारी दिशांमध्ये त्याची कीर्ती दुमदुमेल. तो हिमालयाप्रमाणे भव्य व पृथ्वीप्रमाणे सहनशील असेल. तो बळीप्रमाणे धीट व प्रल्हादाप्रमाणे नारायणाचा भक्त असेल. तो अश्वमेध यज्ञ करेल आणि व्यासपुत्र शुक ह्यांच्याकडून ब्रह्मविद्या शिकेल. जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य असतील तोपर्यंत त्याचे नाव पृथ्वीवर घेतले जाईल. सम्राट झाल्यावर परीक्षिताने कृपाचार्यांचे शब्द खरे करून दाखविले. युधिष्ठिराप्रमाणेच त्याने उत्तम राज्यकारभार केला. उत्तर कुमार ह्यांची कन्या इरावती हिच्याशी त्याचा विवाह झाला आणि जन्मेजय हा त्याचा ज्येष्ठ पुत्र होता. गंगेच्या काठावर त्याने अश्वमेध यज्ञ केला. परंतु हळूहळू कलीचे होणारे आक्रमण त्याला जाणवू लागले. त्याला दुःख होत होते. कलीचा नाश करून आजोबा युधिष्ठिर राज्य करत होते तसे वैभव पृथ्वीला परत प्राप्त करावे असे त्याचे प्रयत्न चालू होते. एकदा सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर एक बैल एका गायीशी बोलत होता. ती गाय अतिशय क्षीण झाली होती आणि तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. बैल पण अपंग होता आणि 3 पायांनी लंगडा होता. बैलाने गायीला विचारले, तुला अत्यंत वेदना होऊन तू रडत आहेस का? कुठल्या वेदना तुला होत आहेत? तुला कुठल्या जीवलगाचा मृत्यू झाला का? किंवा मला असा लंगडा झालेला पाहून तुला वाईट वाटत आहे? क्षत्रियाऐवजी शूद्र राज्य करणार म्हणून तुला वाईट वाटत आहे का? देवांना यज्ञातील हव्य म्हणजेच
हवीस मिळणार नाही, कारण यज्ञच होणार नाहीत म्हणून तू रडतेस. ती गाय म्हणजे दुःखी झालेली पृथ्वी होती व तो लंगडा बैल म्हणजे धर्म होता. धर्म पृथ्वीला म्हणाला, मला माहिती आहे, ह्यापुढे इंद्रदेव तुला पुरेसा पाऊस देऊ शकणार नाही. धर्माचा पण ऱ्हास होणार आहे. स्त्रियांचं रक्षण होणार नाही. मुले आपल्या आईवडिलांना मान देणार नाहीत. पापी लोक जास्त दिसतील. या सर्वांमुळे तू दुःखी आहेस, हे खरे ना? पृथ्वीने आपल्या अश्रुभरल्या नेत्रांनी धर्माला सांगितले, हो, अगदी खरं आहे. ज्या क्षणी परमेश्वर मला सोडून निघून गेला तेव्हापासून माझ्या दुर्दशेला सुरुवात झाली आहे. नारायणांनी श्रीकृष्ण रूपात माझ्यावर पाऊल ठेवले आणि मला पवित्र केले, परंतु त्यांच्याबरोबरच सुंदरता, पवित्रता सर्व मला सोडून गेले आणि हे सगळं काही आठवून मी रडत आहे. दोघे असे बोलत असतानाच तिथून शूद्र क्षत्रियाची वस्त्रे परिधान करून आला. त्याच्या हातात एक काठी होती व तो त्या काठीने बैलाचा चौथा पाय देखील तोडण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यातच परीक्षित राजा रथातून येत होता. त्याने ते दृश्य लांबून पाहिले आणि तो घाईघाईने आपले धनुष्यबाण घेऊन तेथे आला. ती क्षीण गाय व तो लंगडा बैल बघून त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो रागारागाने त्या मारेकऱ्याला म्हणाला, माझ्या पवित्र राज्यात असा अत्याचार कोण करू शकतो? त्याने गाय आणि बैलांना दिलासा दिला. तुम्ही कुणी असलात ना तरी मी तुमचे रक्षण करीन. त्याने बैलाला विचारले, तुझे 3 पाय कोणी तोडले? धर्म म्हणाला, ज्या कुरुवंशासाठी प्रत्यक्ष नारायणांनी पृथ्वीवर श्रीकृष्ण रूपी अवतार धारण केला तो कुरुवंशी सम्राट माझी विचारपूस करतोय, हे माझे मोठे भाग्यच आहे. धर्म सांगू लागला, मी जेव्हा आजूबाजूला बघतो तेव्हा मला वेगवेगळे विचार करत असलेली माणसे दिसतात. काहींचा अहंकार इतका असतो की मीच माझे नशीब घडवणार असा गर्व त्यांना असतो. परमेश्वराचा त्यामध्ये काहीही संबंध नाही असे त्यांचे विचार असतात. काही जण म्हणतात फक्त ग्रहांमुळे सर्व गोष्टी घडतात. काहींच्या मते आपण केलेल्या कर्माची फळे आपल्याला मिळत असतात, तर काहींच्या मते आपल्या चांगल्या वा वाईट स्वभावानुसार आपले नशीब घडते. परंतु अजूनही थोडे लोक असे आहेत की ज्यांचा परमेश्वरावर विश्वास आहे, श्रद्धा आहे. धर्माचे सर्व बोलणे ऐकून राजाने स्मितहास्य केले व म्हणाला, मला माहीत आहे तूच धर्म आहेस. पृथ्वीवरील ही दुर्मिळ पवित्रता फक्त तुलाच माहीत आहे. तप, स्वच्छता, दया आणि सत्य हे 4 धर्माचे पाय आहेत. अहंकार किंवा गर्व ह्यामुळे तपाचा नाश होतो. उपभोग आणि उद्धटपणा ह्यामुळे स्वच्छता व दया ह्यांचा नाश होतो. ह्या येणाऱ्या कलियुगात मनुष्याने फक्त सत्याचा अवलंब केला तरी ह्या एका पायावर धर्म राहील आणि तू आता तसाच उभा आहेस. क्षत्रियाच्या रूपात आलेल्या शूद्र म्हणजेच कली त्या सत्याला मारून ज्याचे रूपांतर असत्यात करण्याचा प्रयत्न करत आहे. पृथ्वीचे सर्व तेज निघून जात आहे आणि ह्यापुढे पापी माणसे तिच्यावर राज्य करतील ह्या भीतीने ती रडत आहे. परंतु तुम्ही दोघेही घाबरू नका, मी कलीचा वध करीन. असे म्हणून परीक्षिताने आपले धनुष्यबाण खाली टाकले आणि आपली तलवार उपसून तो कलीच्या मागे धावू लागला.